आज ना माझ्या क्रिशाने दिवसभर खूप त्रास दिला ना, तिचे डोळे आले त्यामुळे खूप चिडचिड करत होती. तर संध्याकाळी मी इकडं खिचडी बनवत होते ना, तर ना माझ्या लक्षातच नाही की आज एकादशी आहे ना. मी कायम असंच होतं माझ्याकडून, चुकून काय ना खिचडी भात बनवलाच जातो आणि मी काय म्हणत असते की एकादशीच्या दिवशी आहे ना मी काहीच बनवणार नाही, भात खिचडी वगैरे, पण ते होतंच माझ्याकडनं चुकून. असं आता इकडं क्रिशाही झोपलेली होती आणि गुड्डू शौर्याचा अभ्यास चाललेला होता. तर गुड्डू शौर्याचं ना प्रोजेक्ट बनवत होती ना, तर ती बोलली की तूही मदत कर, तुझाही प्रोजेक्ट येतो. तर तिला असं काही टेन्शन आलं, तर दीदी तूच बनवून दे ना, मला मला नाही जमत ना दीदी. तर हे असं काही नाटकं करत होती ना. तर म्हटलं असं आता यांचेही नाटकं चाललेली होती. म्हटलं लेकरं यांचं चालूच असतं ना, मग लगेच राहिलेले कामं होते ते पण करायचे होते. आता लहान लेकरं असल्यावर तुम्ही समजू शकता, ज्यांच्या घरात लहान लेकरं आहे त्यांच्या घरात असं सगळा पसारा पडलेला असतो ना. मग सगळं पसारा आवरून घेतला होता, सगळं क्लीन करून घेतलं. लगेच तोवर माझी क्रिशाही उठली ना, मग तिला शांत केलं ना, तिचे डोळे वगैरे पुसले होते, थोडंसं तिचं आवरून दिलं होतं आणि मग नंतर असं तिच्या पप्पाजवळ खेळायला दिलं होतं. मग सगळ्यांचे जेवण झालं. मग गुड्डूचं काय आमच्या होत नाही, कारण ती अगोदर जेवायला बसून सगळ्यात उशिरा होतं. मग मी असं जेवण करून घेतलं होतं, कुरकुरे आणि खिचडी. चला मग बाय बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये.